एवढे छान छान ड्रेस होते ना, पण थोडा साईजचा इश्यू होता. त्याच्यामुळे मग मी कोणताच ड्रेस घेतला नाही. कलर आवडला तर त्याची डिझाईन आवडत नव्हती, आणि डिझाईन आवडली तर त्याचं साईज फिट म्हणजे व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे नाही का आम्ही ना म्हणजे मी घेतलाच नाही ड्रेसमध्ये. उगाच घेऊन घ्यायचा, आणि असं पण मला पाहिजे पण नव्हता. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे सुट्टी यांना, आणि थोडंसं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे बघा, गहू तर ना सगळे साफ करून आहे, आमच्या घरून आणलेले होते हे माहेराहून. तर सगळं साफ करून दिलं होतं मला. पण बघा इथे मुंग्या लागल्या. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलीसुद्धा. दळण द्यायचं आहे आता ना. दळण द्यायचं आहे म्हटलं तर मुंग्या जाण्यासाठी तर वाळू घालावंच लागेल. कारण आधी तर मी वाळू वगैरे नव्हती घालत, पण आता मुंग्या लागल्या ना त्याच्यामुळे वाळू घालायला लागते. तर बघा अशा प्रकारे वाळू घातली, आणि वरती जे काम चालू होतं तर त्याच्यासाठी मी वरती बघायला गेली होती. हे सगळी फिटिंग यांनी स्वतःच केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता कसं होतं आणि आत्ताचं कनेक्शन कसं होतं तर बघू शकता तुम्ही. इथे छान केले होते, मी घरीच केले गुड्डीजी मी. तर हे पा मस्त असं हे आधी इथे इथे बघा फ्रेंड्स, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं ना ह्याचं कनेक्शन. तर आज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे थोडं 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 थोडं. तर आणि आज ऊन आहे. तर व्हिडिओमध्ये बघल्याप्रमाणे ना इथे मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल. डाळ वगैरे टाकून घेतली, आणि ते वरचे जे काम होतं ते त्यांनी, म्हणजे थोडंच होतं तर ते त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि आज एक तर सुट्टी आहे, तर मी सकाळचे कामं वगैरे आवरून स्वयंपाक करून घेतली. इथे मस्तपैकी भाकर आणि जे चवलाईची भाजी असते ते करून घेतलं. मस्तपैकी डाळ, अशा प्रकारे ना स्वयंपाक वगैरे करून घेतल्यानंतर तुम्हाला समोर दिसेलच आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत. थोडं काम आहे त्याच्यासाठीच. तर तुम्ही हा व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत बघा. आणि इथे ना आमच्या घरी ना जास्त प्रमाणात आम्ही भाकर खात असतो, कारण की भाकर खाणं हेल्दीही आहे आणि आम्हाला आवडते सुद्धा. जसं इतर लोक पोळी नेहमी खाते ना, तसं आम्ही भाकर नेहमी खात असतो, आणि पोळी क्वचितच खात असते. तर अशा प्रकारे काहीसं असते. आणि इथे सांगा मला माझी भाकर कशी वाटली तुम्हाला, हे मला कमेंट करून सांगा. इथे बघा फ्रेंड्स, माझे सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे, आणि आज यांना आहे सुट्टी, तर थोडं बाहेर जायचं आहे. तर चला मग आता बाहेर जाऊया. घरातले सगळे कामं आवरून झाले, आणि नेमकं निघताच ना प्रिशाने काय केली तुम्हाला होणंच म्हणत होती की मम्मी और डॅडी के पैर पडणं आहे, आणि मला दाखवायचं होतं की सगळं साफ झाल्यानंतर हे जे खालती धिंगाणा दिसतंय ना शेंगदाण्याच्या, तर ते हां, आणि ती अशी तुम्हाला दिसतच असेल. तर चला मग आता आपण जाऊया बाहेर, आणि मग मी तुम्हाला बोलते. तर इथे बघा फ्रेंड्स, आमचं ना काम झालं आणि आम्ही मॅकडोनल्डमध्ये आले, दाखवते तुम्हाला. तर बघा नवीन झालं, तर इथे आलेले आहे आम्ही. ड्रेस तो अच्छा था, थंड लागता है मुझसे. चला तर इथे बघा आम्ही ना आत्ताच आले, तर इथं बसलेलं आहोत छान असं. येताना ना आभाळ होतं ना, आता एवढी जास्त ऊन झाली, खूप जास्त ऊन. तर ना मी तुम्हाला दाखवते काय तिथे आवाज येत आहे की नाही माहिती. होय होय. हे बघा आमचं 3 नंबरची ऑर्डर आहे, यांनी ऑर्डर केले, आणि आता ऑर्डर येणार. ठीक आहे.
बघा फ्रेंड्स, आम्ही ना बाहेर सँडल घेण्यासाठी आलो होतो. तर मला ना सगळ्यात मोठी सँडल लागते, जे की भेटतच नाही. तुम्हाला दाखवते किती सारे चप्पल काढलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही, एवढ्या साऱ्या सँडल काढलेल्या आहे माझ्यासाठी, पण मला काही नाही. आता हे जे 2 घातलेले आहे ना मी, त्याच्यामधून मी फायनल करणार आहे. आणि बघू शकतो तर एवढ्या छान छान चप्पल आहे, पण ना मला खूप मोठी साईज लागते, पण मला येणार नाही आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना म्हणजे बाहेरून आली. तर मी सांगू का तुम्हाला, मला ना थोडं बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मी दवाखान्यात गेली होती. आणि दवाखान्यातून आत्ताच आले. आणि थोडंसं ना बाहेरसुद्धा काम होतं, पण मग नंतर जाताना ना आभाळ होतं आणि मग येताना ना खूप जास्त ऊन निघाली होती. मग म्हटलं यांना की आपलं काम आहे ते राहू द्या, आणि मग आपण नंतर संध्याकाळी वगैरे जाता येते किंवा नंतर कधी जाता येते म्हटलं. पण मला थोडं दवाखान्यात जायचं होतं, मग मी दवाखान्यात जाऊन आले. आणि आल्या ना प्रिशा वगैरे, तर प्रिशाला झोपू घातलं. आणि म्हणजे माझंसुद्धा थोडंसं ना डोळा लागला होता, पण मी झोपले नाही, कारण की कामं वगैरे तर मी सगळे करूनच गेले होते. पण जे गहू वगैरे मी वाळू घातले होते ना दळणाचे, तर ते थोडं डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि घरं वगैरे झाडून घ्यायचे आहे. आता तर मला ना काही झोप येणार नाही, कारण की आता वाजलेले आहे 4. मग झोपलं तर डायरेक्ट 6 वाजता जाग येते. मग त्याच्यामुळे म्हटलं मी झोपत नाही व्यवस्थित. म्हणजे प्रिशानं थोडंसं धिंगाणा केली, हे घरं वगैरे झाडून घेते आणि मग नंतर बोलते तुम्हाला. तर चला मग मी तुम्हाला दाखवते. तर आम्ही जेवण वगैरे, भूक वगैरे तर नाही, कारण की मॅकडोनलमध्ये फ्रेंच फ्राईज आणि बर्गर वगैरे खाल्ले होते, त्याच्यामुळे आता खायची काही गरज नाही. प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी झोपून गेले, तर मी हे आवरून घेते. तर चला. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच बाहेरून आले, थोडीशी शॉपिंग केली. आणि एवढी जास्त गरमी होत होती ना, खूप जास्त गरमी होत होती. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघलेच होते की दुपारून आम्ही मॅकडोनलमध्ये जाऊन बर्गर आणि फ्रेंच फ्राईज वगैरे खाल्ले. तर त्याच्यामुळे मग आता बाहेर खायची काही इच्छा नव्हती. तर मग आता घरी आले आणि मी अंडा भुर्जी आणि पोळी करणार आहे. तर यांनी बोलले की मी अंडा भुर्जी करते, पण मी म्हटलं नको, कारण की आज ना मला माझ्याच हातची अंडा भुर्जी खाऊ वाटते. जसं की फक्त कांदा, तिखट, मीठ टाकत असतो मी. आणि यांनी करते, चांगली करते, पण माहिती नाही मला, आज ना माझ्याच हातची खाऊ वाटत आहे. तर यांनी बघा, यांनी करतो म्हणून हे टोमॅटो वगैरे बाहेर काढले, पण मला ना टोमॅटो वगैरेची आज काही खाऊ नाही वाटत आहे. मग त्याच्यामुळे मी म्हटलं त्यांना की आज मीच करते. आणि मग नंतर मग त्यांनी राहू दिली, बरं करून. आता त्यांनी टी व्ही बघत आहे. आणि प्रिशा साक्षी दीदीच्या घरी गेली, म्हणजे शेजारी आमच्या. तर तिला बोलवलं होतं त्यांच्या घरच्यांना, कारण की आज त्या साक्षी दीदीचा बड्डे आहे, तर तिकडं गेली ती. तर चला मग मी पटापटा स्वयंपाक करून घेते आणि नंतर तुम्हाला बोलते. आणि काय काय शॉपिंग केली ते सुद्धा दाखवते. तर शॉपिंग तर नंतर सांगते शॉपिंगच्या वेळेस. तर आधी स्वयंपाक करून घेते. तर इथे मी पीठसुद्धा मळून, इथे बघा पीठ मळून घेतलं मी. आणि आता अंडा भुर्जी. तर इथे मी ना आता अंडा भुर्जी करून घेते. आणि येताना आम्ही पायनॅपलचं जे ज्यूस असते ना ते पिले होते, तर थोडं छान वाटतंय. आणि ते बापरे, बाहेर एवढी जास्त गरमी होते ना, खूप जास्त. आभाळ जरी असला ना तरी पण खूपच गरमी होते. तर मी कांदा कापलेला, तर डोळ्यात पाणी आलं माझ्या. मला ना भुर्जी अशी आज ना साधीवाली भुर्जी खाऊ वाटते, म्हणजे जसं की तिखट, मीठ आणि हा जो कांदा आहे ना तो टाकून घेते. अशी भुर्जी ना आमच्या आईकडे करत असते, तर मी आज तशीच करत आहे. म्हणून मग मी यांना म्हटली की मीच करते टोमॅटो. तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेवढी पण नाही करत अंडे.
मावशीनं भांडेसुद्धा घासून दिलं आहे, तर ते भांडेसुद्धा लावून घ्यायचे आहे. पण आधी मी स्वयंपाक करून घेते आणि मग जे भांडे वगैरे आहे ना ते लावते किंवा घरामध्ये आणून ठेवते आणि उद्या सकाळी लावते. पण आता तरी ना गरमी खूप होत आहे, त्याच्यामुळे काहीच करायची इच्छा नाही आहे. फक्त मी भुर्जी आणि पोळी करणार आणि जेवण करणार. नंतर आमचं ना आत्ताच जेवण झालेलं आहे आणि एवढी जास्त गरमी होत होती ना, बाहेर गेलो होतो ना, तर थोडीशी शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे मेन म्हणजे मला ना सँडल घ्यायची होती, तर त्याच्यासाठीच गेलो होतो. आणि आता माझा उद्या बड्डे आहे, तर यांनी ना म्हणजे मला माहिती नाही, आपलं जे ड्रेस वगैरे असते ना कपड्याच्या दुकानामध्ये नेले होते, तर तिथे गेलो आणि एवढे जास्त ड्रेस ट्राय करून बघले. ते मला व्हिडिओ घेता आलं नाही कारण की तिथं व्हिडिओ अलाउ नसते, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ केले नाही, फोटोज वगैरे काढले यांनी. एवढे छान छान ड्रेस होते ना, पण थोडा साईजचा इश्यू होता, त्याच्यामुळे मग मी कोणताच ड्रेस घेतला नाही. कलर आवडला तर त्याची डिझाईन आवडत नव्हती आणि डिझाईन आवडली तर त्याचं साईज फिट म्हणजे व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे नाही का आम्ही ना म्हणजे मी घेतलाच नाही ड्रेस, म्हणजे उगाच घेऊन घ्यायचा आणि असं पण मला पाहिजे पण नव्हता, कारण की ऑलरेडी 2-3 ड्रेस घेतलेले आहे मी, जे की मी घातलेच नाही. म्हटलं त्यांना मला आता काहीच नको गिफ्ट वगैरे, तर त्याच्यामुळे मग मी काहीच घेतलं नाही. कारण की दरवेळेसच्या बड्डेला काही द्यायचंच आहे असं काही नसते ना, तर म्हणून मग मी यांना बोलली की मला काहीच नाही पाहिजे. तर 2-3 ड्रेस आवडले होते, पण प्रॉब्लेम होत होता, म्हणून मग मी नाही घेतला. तर मग म्हटलं मला सँडल घ्यायची होती, तर सँडल घेतली आणि थोडंसं आता गेलंच तर म्हटलं मग लॅगी वगैरे घेतलेली आहे, जे की मला पाहिजे होतं ते. तर आता असं वाटते लग्न झाल्या ना म्हणजे खूप इंटरेस्ट वाटायचा की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, आणि लग्न झाल्या जे पाहिजे ते केलं. पण आता थोडंसं ते म्हणतात ना, एक लेकरू वगैरे झाल्यानंतर थोडं कमी होते, तसंच मलाही होत आहे का काय माहिती नाही. पण असं थोडं ना म्हणजे प्रत्येक गोष्टीत समाधान असल्यासारखं वाटते, म्हणून नको वाटलं मला, कारण की घेतच राहतो त्याच्यामुळे, आणि बड्डे तर येतच राहते, त्याच्यामुळे मग मी म्हणलं किंवा मला नको यावेळेस काहीच. तर मग आणि असं पण आवडलं पण नव्हतं, म्हणून मग घेतले नाही. तर मी काय शॉपिंग केली, 4 वाजता गेले होते आम्ही, 4-4:30 वाजता, नाही 6 वाजता गेले होते. तर 6 वाजता गेलो तर घरी यायला आम्हाला 9:30 वाजले. आणि शॉपिंग फक्त मी सँडल घेतली आणि 2 लॅगी घेतली, बस एवढंच. आणि एवढं असायला ना एवढा वेळ झाला, कारण की एवढी ट्रॅफिक लागली होती ना, खूप जास्त ट्रॅफिक, आणि उन्हामुळं खूप जास्त गरमी होत होती, काही सुचत नव्हतं, आणि जास्तीत जास्त ना आपल्याला पाहण्यातच वेळ जातो. तर माझंसुद्धा तसंच झालं. घ्यायचं होतं ड्रेस, तर खूप वेळा चेंजेस करून बघले, पण एकही आवडला नव्हता. आवडला तर काहीतरी इश्यू होत होता. तर चला मग मी काय नाही, फक्त लॅगी घेतली आणि सँडल घेतली, तेच दाखवते तुम्हाला. तर बघा, जेवण वगैरे झालं मस्त आणि थोडंसं बसलं इथं शांततेत, तर आता छान वाटत आहे. नाहीतर आल्या तर एवढं कसं तरी वाटत होतं ना, खूप जास्त. तर तुम्हाला ही सँडल घेतली, आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ ना मला माझी चप्पल घेण्यासाठी लागला, कारण की माझा पाय एवढा मोठा आहे ना, खूप मोठा आहे, आणि त्याची चप्पल किंवा त्याचा नंबर ना लवकर भेटतच नाही. त्याच्यामुळे मग मी चप्पलसाठी मला कमीत कमी 1 ते 2 तास फिरावं लागले असेल चप्पलसाठीच, आणि ड्रेस वगैरे बघण्यासाठी त्याच्यात 1-2 तास गेले. तर ह्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीसाठीच वेळ झाला. शेवटी मला ही चप्पल घ्यावी लागली. तर बघा, ही याच्यामध्ये ना कलरसुद्धा म्हणजे भेटत नव्हता, कारण की मोठा जो पाय असते ना त्याचं लवकर भेटतच नाही. माझंसुद्धा पाय ना खूप मोठा आहे, तर चप्पल मिळतच नाही. आणि मला थोडीशी ना हिलची घ्यायची होती, म्हणजे थोडी अशी नॉर्मल हिलची, पण ही एकदमच कमीची आहे, मला भेटलीच नव्हती. तर मग खूप जास्त आम्ही शॉपनं फिरले, तरी पण मिळतच नव्हती, आणि माझी चप्पल इझिली मिळत नाही, त्याच्यामुळे मला ही चप्पल घ्यावी लागली. पण ही चप्पल ना अशी आहे, याच्यामध्ये कलर ना जसं थोडंसं पर्पल कलर होता, जो की मला आवडला नव्हता. मग हा आवडला, तर मी ही घेतलेली आहे. तर बघा, आणि छान आहे, आणि ही येते सुद्धा, त्याच्यामुळे मग ही सँडल घेतली आहे. आणि परत मला लॅगी घ्यायच्या होत्या लायराच्या, तर लायराच्या लॅगी घेतल्या, आणि एक ब्लॅक कलरची आणि एक स्किन कलरची.
तर मी ह्याचवाल्या यूज करत असतो, लायराच्या आहे. तर ह्यानं खूप छान आहे. तर तुम्ही कोणी यूज करत असेल तर तुम्हाला माहितीसुद्धा असेल. आणि याच्यानं बघा असं चुडी पडते आणि मेन म्हणजे हे खूप छान आहे, फ्लेक्झिबल आहे बिलकुल. असं वाटतं घातलं की नाही एवढं छान वाटते. आणि मी ही जी घालून आहे ना ती सुद्धा लायराचीच आहे. तर हे अशा 2 लॅगी घेतल्या जो की मला हव्या होत्या. आणि आता ना माझं मन असं बोलते की जे वस्तू आपल्याला गरजेच्या आहे किंवा आपल्याला पाहिजे तर तेच वस्तू घेऊ वाटते. तसं तर माझ्याकडे लॅगीसुद्धा होत्या, पण ते एकदमच म्हणजे खूप दिवस झाले होते. चांगल्याच होत्या पण थोडा कलर गेला होता. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आपण शॉपमध्ये आलेच आहोत तर लॅगी घेऊया. आणि अशीच ही ना ब्लॅक कलरची आहे. तर अशा प्रकारे थोडीशी शॉपिंग केली पण एवढा जास्त वेळ लागला, खूपच जास्त वेळ लागला. तर तुम्ही दुपारचा व्हिडिओ बघले असेल म्हणजे. तर आधी घरी आले, मग दवाखान्यात गेली होती मी. घरी आली आणि घरी आल्याच्या नंतर आराम केला. आराम केल्याच्या नंतर 6 वाजता आम्ही परत शॉपिंग करायला गेली. तर अशी काहीशी ही छोटीशी शॉपिंग होती. तसं तर आम्हाला ना प्रिशासाठी पण बघायचे होते कपडे वगैरे, कारण की आता तिची स्कूल लागत आहे. त्याच्यामुळे मग थोडंसं तिला घ्यावं म्हटलं. तर लहान लेकराचे कपडे लवकरच छोटे होऊन जाते. तर मग तिचेसुद्धा कपडे घेणे नाही झालं. माझ्या या 2 याच्यातच एवढा वेळ झाला आणि त्यात एवढी गरमी होत होती ना, म्हटलं नको आता लवकर घरी जायला पाहिजे. मग त्याच्यामुळे मी म्हटलं बाकी जे काय आहे ते राहू देऊ आणि मग नंतर कधी घेऊ, कारण की घेताच येते. तर बघा अशी काहीशी शॉपिंग होती. आणि बाहेरच काहीतरी खाल्ले असते पण म्हटलं दुपारूनच ते बर्गर वगैरे खाल्ले. आणि परत उद्या माझा बड्डे आहे, तर मग बड्डेला सुद्धा उद्या बाहेरच जेवणार आहे आम्ही. तर त्याच्यामुळे मग रोज नाही बाहेर खायची इच्छा होत नाही. म्हणून मग मी बाहेर काही नको म्हटलं. नाही ते यांनी बोलले की येता पावभाजी खाऊ म्हणून, पण म्हटलं नको. तर चला असं काहीसा हा आजचा दिवस होता. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि माझी शॉपिंग आवडली असेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर बघा रात्रीचे वाजलेले आहे 11 आणि 11 वाजता मी व्हिडिओ एंड करत आहे. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. तर चला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर बाय. Audio Jungle.